So, बाल मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द सेशन ऑफ मॅथमॅटिक्स, जिथे आपल्याला आज शिकायचं आहे मॅक्झिमा अँड मिनिमा. There are two derivative tests to learn the concept of maxima and minima, but in a very simple way, in the step-by-step procedure. I will give you few steps, okay, bacha, so that every sum will become very easy for you. फंक्शनला अनालाइज करायचं आपल्याला. मॅक्झिमा अँड मिनिमा इज द लास्ट अँड ब्युटिफुल टॉपिक की ज्यावरती कॉम्पिटिटिव्हला मॅक्झिमम क्वेश्चन्स हॅव बीन आस्क्ड. मॅक्झिमा मिनिमा एक सुंदर अशा प्रकारची प्रोसेस देतो. जस्ट फॉलो द स्टेप्स. स्टेप नंबर 1. बालमित्रांनो, ऍक्च्युली काय, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन आपल्याला दिलेलं असेल. हे फंक्शन बालमित्रांनो काहीही असू शकतं. यु नो, एल आई ए टी ई, लॉगरिथमिक, अल्जेब्रिक, ट्रिगो, इनवर्स ट्रिगो, काही असू शकतं. नो इश्यू सर. अच्छा जी. सो बेटा स्टेप नंबर 1 you have to do, step number 1 you have to do is differentiate with respect to x. So प्यारे बच्चों, y चा डेरिवेटिव dy by dx, f of x चा डेरिवेटिव f dash x. क्लिअर आहे? यस सर. बाल मित्रांनो, जे आन्सर येणार आहे स्टेप नंबर 1 मधलं, याला 1 मानायचं कंपल्सरी. बाबा करके के स्टेप्स को थोड़ा सा रट लिया जाए. ओके, व्हेरी सिंपल. स्टेप नंबर 1 डेरिवेटिव घ्या, 1 म्हणा. ओके सर. स्टेप नंबर 2, step number 2, again differentiate with respect to x. So बालमित्रांनो, dy by dx चा डेरिवेटिव, डबल डेरिवेटिव डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू, ते वरचं जे आन्सर आहे ते सिंगल डॅश आहे. आता आय विल बी गेटिंग डबल डॅश. असं लिहिलं काय, नसं लिहिलं काय, यु नो, इट इज वन अँड द सेम. ओके, याला असंही लिहितात. चल, हे एक प्रेझेंटेशन देतो. याला y1 म्हणतात पहिला डेरिव्हेटिव्ह, याला y2 म्हणतात. ओके, हा. सो जेईच्या सम मध्ये काही असं दिसलं तर घाबरायची गरज नाही. सेकंड डेरिव्हेटिव्ह. ओके प्यारे मित्रों, चला स्टेप नंबर 2 डन सर. स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 3, पुट f dash x इज इक्वल टू 0. याला डब्बा करतो मुद्दाम, का मला आवडतं, आय लाईक दिस. डब्बा करा. कशासाठी करायचंय ते? दिस टू फाइंड मॅक्झिमा अँड मिनिमा. कशासाठी करायचंय? अरे फक्त प्रोसिजर आहे, हे दनादन करायचं. आपल्याला लिहून देतो मी. पुट करा. दिस इज द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. दिस इज दी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. बालमित्रांनो, तुम्ही f dash x इक्वल टू 0 केला की लिनियर इक्वेशन असेल इन द सिंगल व्हेरिएबल, तर एकच उत्तर भेटेल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, आय एम व्हेरी सॉरी, क्वाड्रेटिक इक्वेशन असेल. आय एम एक्सट्रीमली सॉरी, मी लिनियर इक्वेशन बोललो. थोड़ा सा बहक गए थे क्या सर? हाँ, थोड़ा सा बहक गया था बेटा. क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर 2 रूट्स भेटतील मला. इज दॅट इझी, आहे की नाही? आणि आपलं एक सिंपल इक्वेशन असेल की जिथे एक्स, एखादं व्हेरिएबल काढायचं मला, तर एक व्हॅल्यू, समजा असं एखादी व्हॅल्यू भेटेल मला, 1 किंवा 2 बस. ओके, टू फाइंड द मॅक्सिमम मिनिमा. सो बच्चा, व्हॉट विल हॅपन इज मी देतो वी गेट. हे सोडवल्याच्या नंतर नाही का आलं? अरे काय राव, समजा एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0. फॅक्टर नाही पडत करा आपण. x मायनस 3 x मायनस 2 इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 3 अँड x इक्वल टू, ओके. अरे सोडतो का नाही आपण? एक 3 भेटते, एक 2 भेटते, असं काहीतरी व्हॅल्यू भेटतात का नाही? बस, इट इज दॅट स्टोरी. ठीक आहे ना बच्चा? सो वी गेट x इज इक्वल टू a अँड x इक्वल टू, जनरली बोललो मी, एक भेटेल नाही तर 2 भेटेल. क्लिअर आहे? ओके. सो दिस इज स्टेप नंबर 3. ठीक. स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4. fourth step is put values x is equal to a and x is equal to b in f double dash x.
काहीच नाही. आलेल्या व्हॅल्यू उचलायच्या आणि डबल मध्ये टाकायच्या. कुठे टाकायच्या? सेकंड मध्ये टाकायच्या. आलेल्या व्हॅल्यूज काय करायच्या? सेकंड मध्ये टाकायच्या. ओके. सो बच्चा एफ डबल डॅश ऑफ ए समजा लेस दॅन 0 आला, निगेटिव्ह आला. लेस दॅन 0 मीन्स व्हॉट? निगेटिव्ह. समजा एक्स चा की टाकला, एकदा ए आणि एकदा बी टाकायचा. ए टाकला आणि उत्तर काय आलं? निगेटिव्ह. ओके, लेस दॅन 0. तर डबल डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे. तर काय करायचं बेटा? उलट करायचं. उलट काय बोलतो मी माहितीये का? लेसर बोलता ना, लेसरला मिनिमम नाही बोलायचं, मॅक्सिमम बोलायचं. अरे टेन्शन घेऊ नको. हे बघ, लक्ष दे. तू फक्त प्रोसेस लर्न कर. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. हे व्हेरी सिम्पल. हे बघ, लक्ष दे. काय म्हणायचं? मॅक्सिमा व्हॅल्यू उचलायची, डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकायची. निगेटिव्ह आलं, लेस दॅन 0 आला, निगेटिव्ह आला, तर काय म्हणायचं? मॅक्सिमा. मी म्हणतोय तसं. ओके. आणि बेटा याचा अर्थ असा असतो, दॅट इज function has बच्चा मॅक्सिमम व्हॅल्यू ऍट एक्स ची व्हॅल्यू आहे. ह्याचा जो मिनिंग आहे की फंक्शन हॅज मॅक्सिमम व्हॅल्यू ऍट एक्स इक्वल टू ए. सर कहना क्या चाहते हो? मला वाटलंच होतं असं कोणीतरी म्हणणार किंवा असं काहीतरी तुमच्या डोक्यात चाललंय. पण बाल मित्रांनो, फक्त ही प्रोसिजर समजून घे. एव्हरीथिंग विल बी व्हेरी इझी. हे आता हे बघ, शेवटी मी डिझाईन केलं ना, असं एक स्टोरी डिझाईन केली ना, असं थोडंसं पचायला वेळ लागेल ना. लक्ष दे फक्त, पेशन्स. फंक्शन हॅज मॅक्सिमम व्हॅल्यू ऍट एक्स इक्वल टू ए. सो बेटा आपलं जे फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, याच्यापैकी कोणतंही असतं, तर बच्चा आपल्या फंक्शनची जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे एफ ऑफ एक्स मॅक्सिमम विल बी एफ ऑफ ए. आर यू अंडरस्टँडिंग ना बच्चा? सो एफ ऑफ एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू, एक्स व्हॅल्यू ए टाकल्यानंतर भेटून जाईल, काय जे असेल ते. गेटिंग? अच्छा, आता लक्ष दे. हा झाला एक पार्ट मॅक्सिमम वाला. एक्स ची व्हॅल्यू प्लस हे टाकली होती आपण, राईट? आता एफ डबल डॅश मध्ये काय टाक करणार आहे मी? ए च्या ऐवजी बी टाकणार आहे आणि अज्युम करू की ग्रेटर येईल. पहिले लेस आले असं कन्सिडर केलं, आता ग्रेटर आलं म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली. डबल डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली, तर काय म्हणायचं? मिनिमा. काय ऑकर झाला? मिनिमा. म्हणून तो म्हणलं उलट आहे. ग्रेटरला आपण मॅक्सिमम बोलतो ना, फक्त उलट आहे, डबल डेरिव्हेटिव्ह टेस्ट मिनिमा. मग काय म्हणायचं? एफ ऑफ एक्स दॅट इज माय फंक्शन हॅज, काय म्हणायचं? मिनिमम व्हॅल्यू. मिनिमम व्हॅल्यू कुठे बच्चा? ऍट एक्स इज इक्वल टू बी. पर्टिक्युलर ते काय जे असेल, ठीक आहे. आणि एफ ऑफ एक्स मिनिमम कसा निघेल बेटा मला? तर एफ मध्ये काय टाकायचा? हा बी टाकायचा. सो दिस इज युअर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन, दिस इज युअर मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन, दिस इज द प्रोसिजर. एक बार रिवाइज किया जाए बेटा. किती डिफिकल्ट सम असो, कन्सेप्ट लर्न करा. वाय एक फंक्शन दिलं एफ ऑफ एक्स. बच्चा स्टेप नंबर 1 सिंगल डेरिव्हेटिव्ह, स्टेप नंबर 2 डबल डेरिव्हेटिव्ह झालं. स्टेप नंबर 3 तो जो सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे त्याला 0 करायचं, बस संपलं. स्टेप नंबर 3 काय? तो जो डॅश आहे सिंगल डेरिव्हेटिव्ह 1 वाला इक्वेशन 0 करायचं त्याला. त्याला 0 केलं की वी गेट टू व्हॅल्यूज एक्स अँड ए, लाईक ए अँड बी. एक भेटेल नाही तर 2 भेटेल, आपल्याला याची काही घेणं देणं नाही. पण आपण अजून केलं की 2 भेटल्या. ओके बच्चा, 2 भेटल्या. तर पुट द व्हॅल्यूज ऑफ एक्स इक्वल टू ए अँड बी कशामध्ये? डबल मध्ये. व्हॅल्यूज उचलायच्या आणि डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकायच्या, म्हणजे 2 मध्ये टाकायच्या याच्यात. सो पहिली व्हॅल्यू टाकली, दुसरी व्हॅल्यू टाकली. पहिली व्हॅल्यू टाकली आणि उत्तर निगेटिव्ह आलं, तर म्हणायचं मॅक्सिमा. म्हणजे माय फंक्शन हॅज मॅक्सिमम व्हॅल्यू. आणि कशी काढायची व्हॅल्यू? उचला तिला आणि फंक्शन मध्ये टाका. यू गॉट द आन्सर. अच्छा, दुसरी व्हॅल्यू उचल, उत्तर पॉझिटिव्ह आलं तर मिनिमा. माय फंक्शन हॅज मिनिमम व्हॅल्यू. स्क्रीनशॉट लिहा जाए. एक सम घेतलं की तुम्ही स्वतःच म्हणणार, सर इट इज व्हेरी इझी, दिस इज माय कॉन्फिडन्स. डन. चल परत एकदा रिव्हिजन करूया. स्टेप नंबर 1 पहिला डेरिव्हेटिव्ह, स्टेप नंबर 2 डबल डेरिव्हेटिव्ह,
किती सिंपल आहे. स्टेप नंबर 1 फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, स्टेप नंबर 2 सेकंड डेरिव्हेटिव्ह, दोनदा घ्यायचं. स्टेप नंबर 3 जो पहिला आहे त्याला 0 करा, f डॅश x ला 0 करा, डब्बा मी त्यासाठीच केलता. झालं. मग काय भेटणार मला, व्हॅल्यू भेटणार. व्हॅल्यू उचलायच्या, डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकून द्यायच्या. पॉझिटिव्ह आलं तर मिनिमम आणायचं, निगेटिव्ह आलं तर मॅक्झिमम आणायचं. इट इज दॅट इझी. आणि फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू कशी काढायची, ज्या व्हॅल्यूला मिनिमम किंवा मॅक्झिमम ते उचलायचं आणि फंक्शन मध्ये टाकायचं. सर नाही कळालं. आता बघ किती मजा येते. आपली एक्सरसाइज चालू आहे 2.4. ओके बेटा. Question is find maximum and minimum values of following functions. काय क्वेश्चन आहे बेटा, क्वेश्चन नंबर 9. Find maximum आणि मिनिमम व्हॅल्यूज, असा क्वेश्चन आहे. श्री गणेशा करूया गणेश जी. पहला सम लेकर के y is equal to 5x cube plus 2x square minus 3x. सो बाल मित्रों शुरू करते हैं मस्त पैकी स्टेप बाय स्टेप सॉल्विंग. ठीक आहे, स्टेप्स लिहून सॉल्व करून देतो, जस्ट डोंट वरी. सो बच्चा स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 1 काय, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो बच्चा dy बाय dx इज इक्वल टू, ओके. आता इथं डायरेक्टली करता येईल तुम्हाला. 5 3 15 x स्क्वेअर प्लस 2 दुने 4x 4x मायनस 3. ठीक आहे. स्टेप नंबर 1 सिंगल डेरिव्हेटिव्ह डन. स्टेप नंबर 2, अच्छा याला काय म्हणायचं बेटा, 1. याला काय म्हणायचं बेटा, 1. स्टेप नंबर 2, याला एफ ऑफ एक्स बोललं तरी चालतं बरं का बेटा, अशातला काही भाग नाहीये. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स, तुम्ही याला असंही म्हणू शकता. हे सिंपल हे असं आहे, एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय बच्चा, एफ डॅश एक्स. ओके, हे काय एफ डॅश एक्स. हा, हे झाला पहिला डेरिव्हेटिव्ह. स्टेप नंबर 2 is बच्चा again differentiate with respect to x. So बच्चा f डबल x डेरिव्हेटिव्ह काय होईल, डबल f डबल डॅश x. चला परत डेरिव्हेटिव्ह घ्या, 15 दुने 30x प्लस 4 अरे 0. सो 15 दुने 30x प्लस 4 डन. याला काय म्हणायचं बच्चा, सेकंड. चलो स्टेप नंबर 3 काय शिकवली बेटा मी, स्टेप नंबर 3 पुट, बोलो बोलो बोलो, पुट दॅट एफ डॅश एक्स इज 0, तो जो डॅश आहे ना, ठीक आहे, पहिला डॅश हे 1 ला 0 करा. सो देअरफॉर 15x स्क्वेअर प्लस 4x मायनस 3 इक्वल टू 0. ठीक आहे, फर्स्ट ला उचलायचं, 0 करायचं. 15 गुणिले मायनस 3 किती झालं बेटा, 45. कसे, निगेटिव्ह. आणि ऍडजस्टमेंट आली पाहिजे 4. जमतंय का, जमलंच पाहिजे, नाही तर मग सगळी धावपळ होऊन जाईल. 15 त्रिक 45, 9 5 जमलं. यस सर, 9 मधून 5 गेले, प्लस 4 डन, आहे की नाही. सो बच्चा 15x स्क्वेअर प्लस 9x मायनस 5x मायनस 3 इक्वल टू 0. ह्या पहिल्या दोघांमधनं कोण कॉमन आला, 3x इंटू ब्रॅकेट 5x प्लस 3 आणि मायनस 1 इंटू ब्रॅकेट 5x प्लस 3 इक्वल टू 0. 5x प्लस 3 कॉमन आला. चला याला पुसू. ओके, 5x प्लस 3 कंसात काय राहील बेटा, 3x मायनस 1 is equal to 0, which means you people know that 5x plus 3 equal to 0 आणि 3x minus 1 equal to 0, which means can I say x will be minus 3 by 5 ही एक व्हॅल्यू आणि x ची व्हॅल्यू प्लस 1 by 3 मायनस 1 पलीकडे गेला, गुणिले 3 भागिले 2 व्हॅल्यू भेटल्या. येस सर, मी बोललो होतो ना, एक नाही तर 2, नो इश्यू. बाल मित्रांनो स्टेप नंबर 3. आता स्टेप नंबर 4 काय, पुट
पुट एक्स ची व्हॅल्यू चल एकदा -3/5 इन 2. ठीक आहे, सेकंड आपला डबल मध्ये टाकून दे. सोबतच्या एफ डबल डॅश मध्ये एक्स जागी टाक -3/5 टाक -3/5 इज इक्वल टू 30 + 4. हॅपी? ठीक आहे, एक व्हॅल्यू उचलली डबल मध्ये टाकली बेटा 531 सो -18 आणि पुढे +4 म्हणजे बच्चा काय झालं रे हे -14. अरे 18तून 4 गेले -14 -14 निगेटिव्ह आलं बालमित्रांनो. निगेटिव्ह आलं तर काय म्हणायचं मॅक्झिमा. दोनदा प्रॅक्टिस कर रे, लय मजा येईल. निगेटिव्ह आहे उलट मॅक्झिमम म्हणायचं आणि माय फंक्शन हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू आहे की नाही. एफ ऑफ एक्स हॅज कोणती व्हॅल्यू बच्चा मॅक्झिमम व्हॅल्यू. कुठे ऍट ती पर्टिक्युलर व्हॅल्यू जी टाकली होती एक्स इज इक्वल टू -3/5. आणि मग कशी करणार बच्चा मॅक्सिमम व्हॅल्यू. हे बघ ना बेटा एफ ऑफ एक्स ची कोणती व्हॅल्यू बेटा त्याला सफिक्स लावतो ना, हे काय मॅक्सिमम व्हॅल्यू कशी निघणार. एफ मध्ये एक्स जागी किती टाकायचं -3/5 कारण त्या पॉइंटला माझं फंक्शन मॅक्सिमम आहे. गेटिंग. चलो दिस इज इक्वल टू सो एफ मध्ये -3/5 टाका. हे काय माझं एफ ऑफ एक्स विच इज दिस फंक्शन ऍक्च्युअली. हे माझं एफ ऑफ एक्स असतं ना वाय. सो -3/5 सो 5 इंटू ब्रॅकेट -3/5 चा क्यूब +2 इंटू -3/5 चा स्क्वेअर -3 इंटू -3/5. इथपर्यंत समजून सांगतो, स्क्रीनशॉट घ्या आणि मग पुन्हा पुढे जाऊ. स्टेप नंबर 1 आहे बेटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो हे जे फंक्शन ऑफ एक्स जे वाय होता एफ डॅश एक्स काढला. स्टेप नंबर 2 एफ डबल डॅश एक्स काढला. स्टेप नंबर 3 तो जो एफ डॅश एक्स आहे त्याला 0 केलं. 0 केल्याच्या नंतर सोडवलं, 2 व्हॅल्यू झाल्या. एक व्हॅल्यू उचलली टाकली डबल डॅश निगेटिव्ह आला म्हणजे मॅक्झिमा. म्हणजे माय फंक्शन हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. कशी भेटणार ते एफ ऑफ एक्स मॅक्सिमम मध्ये म्हणजे फंक्शन मध्ये एक्स व्हॅल्यू टाकून दे की जिथे फंक्शन मॅक्सिमम येते -3/5 ला. ठीक आहे, सो आता पुढे बघ सिम्प्लिफाय करायचं. वी विल गेट द मॅक्झिमम व्हॅल्यू. ठीक आहे, सो बेटा एफ ऑफ एक्स ची मॅक्झिमम व्हॅल्यू काय होईल बघ आता 5 गुणिले -3 चा क्यूब काय होईल बेटा. आन्सर विल बी निगेटिव्ह 27 125 झालं. सिम्प्लिफाय केलं, क्यूब काढले, प्लस का लिहिलं बेटा निगेटिव्हचा स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो 2 इंटू 9/25 मायनस ऑफ मायनस झाले प्लस 3 9/5. ऑल राईट. चला 5 ने भाग द्या. 5 2 10 5 5 25. चला बेस सेम करून घेऊ 25. सो व्हॉट विल हॅपन बेटा -27. 25 ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच 9 2 18 आणि 25 5 25 सो 45. सो बेटा फायनल आन्सर विल बी बघ आता ह्या दोघांची बेरीज करू. 45 आणि 10 15 63 मधून गेले 27. ओके 33. क्लियर आहे बेटा. येस अपॉन 25. सो दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू. दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. क्लिअर आहे. जस्ट सिम्प्लिफाय करायचं आपल्याला आणि व्हॅल्यू पुट करायची आहे. गेटिंग ना बेटा. सो दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ माय फंक्शन. आता जसं आपण एक व्हॅल्यू -3/5 आली होती तिला पुट केलं होतं तसं दुसरी काय बघू सर. चला लेट्स फाइंड दॅट व्हॅल्यू. होपफुली आय एम हॅव्हिंग हिअर
आय एम हॅव्हिंग हिअर एक -3/5 ना बेटा, हे आन्सर 36/25 आहे. 8 आणि 5 13. चला एक. क्या हुआ? काहीतरी गडबड केली राव मी. 5 into plus 2 into this -3. हा, इथं गडबड केली मी बेटा, हे चुकलं ना आपलं मायनस. सो दिस विल बी मायनस. आता होईल 7 आणि 5 12. चला 1 4 2 6 आणि 1 7 निगेटिव्ह आणि 18. अरे फिर भी गडबड. शिट, थांब मी परत सोडवतो याला. -3/5 चुकायला नाही पाहिजे. वाय टू बी रॉंग. 5 into ब्रॅकेट -3/5 चा क्यूब बर का, प्लस 2 into ब्रॅकेट -3/5 चा स्क्वेअर आणि -3x म्हणजेच -3/5 टाकतोय आपण. सो 5 into दिस विल बिकम निगेटिव्ह 27 अपॉन 125 झालं, प्लस 2 into 9/25 मायनस ऑफ मायनस प्लस 5 विच इज इक्वल टू 5 2 10. ओके, चलो बेस सेम करू. 25 here will be -27. ओके, सो 25 मुळे 9 2 18 प्लस 5 9 45. ओके, 8 आणि 5 हे बघ स्टेप बाय स्टेप करू आपण. 8 आणि 5 13. चला 1 अपॉन 25. ओके, आता 63 मधून 27 36. यस, जमलं. स्क्रीनशॉट घ्या. झालं बाल मित्रांनो. हे बघ छोटस एक 1/3 आहे ना, व्हॅल्यू पुसली आपली. यस, एक व्हॅल्यू 1/3 आली होती, तिचं बघू आता आपण. बाल मित्रांनो, आपला जो एफ डबल डॅश एक्स आहे, इथं फक्त आपल्याला ही व्हॅल्यू टाकायची 1/3. ओके, पुट स्टेप नंबर 4 चालू आहे बरं का आपली. काय चालू आहे तुम्ही नोटबुक मध्ये लिहिणार, तिथं स्टेप नंबर 4. पुट एक्स इज 1/3 कशामध्ये, 2 मध्ये. म्हणजे बच्चा एफ डबल डॅश ऑफ किती 1/3 इज इक्वल टू आपला जो डबल डॅश आहे, आपला जो डबल डेरिव्हेटिव्ह आहे, आपला जो डबल डेरिव्हेटिव्ह आहे विच वॉज, आता मला इथे बघावं लागेल कारण आपला तर पुसला गेला. 30x + 4 होता बरं का. 30 हा होता ना, विच इज इक्वल टू 3 10 30. सो 10 + 4 किती झाले बच्चा 15. हा 15 कसा आहे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हला मॅक्झिमम मिनिमम म्हणायचं. काय म्हणायचं बेटा, काय म्हणायचं मिनिमा. ओके, म्हणजेच एफ ऑफ एक्स कसा असणार आहे मिनिमम, विच मीन्स एफ ऑफ एक्स इज किंवा हॅज, एफ ऑफ एक्स हॅज मिनिमम व्हॅल्यू. एफ ऑफ एक्स हॅज मिनिमम व्हॅल्यू कुठे, तर ऍट एक्स ची व्हॅल्यू 1/3. मग कशी काढणार ही व्हॅल्यू 14. अरे हा प्रिंटिंग मिस्टेक 14. येस, आय एम व्हेरी सॉरी. आज चुकतोय थोडस, काय होतंय नो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मिस्टेक इज मिस्टेक. ठीक आहे. 14. बच्चा एफ ऑफ एक्स ची मिनिमम व्हॅल्यू, फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू कशी निघणार, उचला आणि टाकून द्या. फंक्शन मध्ये किती टाकायचं फक्त 1/3. ओके, चला इथे टाकून द्या. सो 5 into 1/3 चा क्यूब प्लस 2 into 1/3 चा स्क्वेअर -3 into 1/3. बस याला सोडवायचं आपल्याला. इज माय आन्सर. सो 5 into 1 चा क्यूब 1 3 चा 27 प्लस 2 into 1/9 आणि डिस्काउंट गेलं. सो -1. सो फायनली चला बेस सेम करू. इथं सिम्प्लिफाय करतो याला. 20
7. सो 5 प्लस 27 मुळे 9 त्रिक 27. सो 6 आणि हा -1. 6 आणि 5 11. सो 10/27 ही झाली आपल्या फंक्शनची कोणती व्हॅल्यू? मिनिमम व्हॅल्यू. बोलो एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड ऑर नॉट? बोलो. सो बच्चा कम ऑन, फोकस ऑन द क्वेश्चन प्लीज. असं एक फंक्शन दिलंय मला. ओके सर. स्टेप नंबर 1 नुसत्या स्टेप्स अप्लाय करत चला. स्टेप नंबर 1 काय? फाइंड एफ डॅश एक्स. सो बच्चा एफ डॅश एक्स इज इक्वल टू 2 6 6x² मायनस 21 दुने 42x प्लस 36. याला काय म्हणायचं बेटा? 1. स्टेप नंबर 2 काय बच्चा? त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्या. एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 6 दुने 12x वजा 42 प्लस 0. विषय संपला. ओके. एक्सचा 1 त्याचा 0. याला काय म्हणायचं बेटा? 2. स्टेप नंबर 3 पुट कुणाला? एफ डॅश एक्स ला काय करायचं? 0 पुट किया जाए. याला उचला 0 करा. सो 6x² मायनस 42x प्लस 36 इज 0. 6 आणि 2 तिथून डिवाइड करा. सो कॅन आय राईट x² मायनस 7x प्लस 6 इक्वल टू 0. -6 -1 एका मिनिटात फॅक्टर्स पडले बेटा. बोलो. अरे काही अडचण नाही. 2 व्हॅल्यू भेटतील बच्चा. x इज इक्वल टू 6 आणि x इक्वल टू 1. ऍग्री? येस सर. येस सर. ओके चलो. स्टेप नंबर 4 स्टेप नंबर 4 व्हॅल्यूज उचलायच्या याच्यात टाकायच्या. पुट एक्स ची व्हॅल्यू किती? 6 इन सेकंड. सो एफ डबल डॅश ऑफ 6 आहे की नाही? उचलायची डबल मध्ये टाकायची. ठीक आहे. एफ डबल डॅश ऑफ कुठे गेला याच्यात? एफ डबल डॅश ऑफ 6 व्हॅल्यू उचलायची डबल मध्ये टाकायची इज इक्वल टू 12 इंटू 6 मायनस 42. व्हॉट विल आन्सर? 12 सक 72. 72 मधून 42 गेले. कम ऑन किती आले? 30. डन. हा 30 कसा बेटा? ग्रेटर दॅन 0. म्हणजेच काय म्हणायचं? कम ऑन मिनिमा. मिनिमम आहे म्हणजे माझ्या फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम आहे. सो डिरेक्टली बच्चा आय कॅन राईट एफ ऑफ एक्स ची मिनिमम व्हॅल्यू म्हणजे एफ मध्ये काय टाकायचं? एक्स ची जागी 6 अँड वी आर डन. ठीक आहे. एफ मध्ये 6 टाका. सो बच्चा 2 इंटू 6चा क्यूब मायनस 21 इंटू 6चा स्क्वेअर प्लस 36 इंटू 6 मायनस 20 झालं. विच इज इक्वल टू 6चा क्यूब. कोण पाठ करत राहू? 6चा क्यूब सांगा बाल मित्रांनो. 3 216 गुणिले 2 432. ओके. मायनस 36 गुणिले 21 ओके 756 आणि प्लस 3 ओके मायनस 20 इज इक्वल टू. चला दोघांची बेरीज करू एकदा. 6 आणि 2 8. ओके 3 आणि 1 4 4 आणि 2 6. सबट्रॅक्ट केलं तर 776. ऑलराईट इज इक्वल टू आन्सर विल बी निगेटिव्ह. अर्थात मिनिमम आहे ना, कमी असेल. दुसरी पॉझिटिव्ह, नो इश्यू. अच्छा. सो बेटा सबट्रॅक्शन करू आपण कशातनं? 776 मधून 648. 16 8 गेले 8. 7 4 गेले 2. 128. फक्त निगेटिव्ह येईल. मोठ्या संख्येत चिन्ह. क्लिअर आहे बच्चा? स्क्रीनशॉट घ्या. ओके व्हेरी इझी. बघी -128 आली. पुढची व्हॅल्यू मे बी प्लस येईल किंवा याच्यापेक्षा मोठी येईल कारण की ती मॅक्सिमम असेल. सो बच्चा एक्स ची व्हॅल्यू काय टाकायची आता? 1. कशामध्ये? 2 मध्ये. ठीक आहे. एफ डबल डॅश ऑफ 1. ठीक आहे. मग काय होईल? 12 आणि 12 42 गेले.
बघ ना 12तून 42 गेले -30 आली <0 चा अर्थ काय लिहायचा बेटा मॅक्झिमा अगदी सिंपल आहे राव म्हणजे माझं फंक्शन आहे मॅक्झिमम व्हॅल्यू एफ ऑफ एक्स मिनिममच्या ऐवजी फक्त काय होईल बच्चा कम ऑन मॅक्झिमम कोणत्या व्हॅल्यूला 1 ला फक्त 1 टाक 6च्या ऐवजी तर 1 येईल बस एवढाच चेंज होईल ओके बस सम आंसर आई विल गेट ना बच्चा 2 एकाचा किती आहे -21 प्लस 36 -20 को सिंप्लीफाई किया जाए सो बेटा 36 आणि 2 किती झाले 38 हे दोन निगेटिव्ह आहेत सो -41 38 मधून बघ 41 गेले किती फरक आहे 3 चा -3 हा -138 पेक्षा मोठा आला का नाही बघ ना ही मॅक्झिमम व्हॅल्यू माझ्या फंक्शनची अर्थात निगेटिव्ह असू दोन्ही पण तिच्यापेक्षा ही मॅक्झिमम आहे बस हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड ऑर नॉट बस एक एक्झाम्पल घ्यायचं फक्त बालमित्रांनो अजून आपल्याला कम ऑन हॅज एव्हरीबडी ऑफ यू अंडरस्टूड दिस ऑर नॉट इझी ऑर डिफिकल्ट कम ऑन इझी ऑर डिफिकल्ट प्लीज रिप्लाय व्हेरी इझी येस ऑर नो बच्चा इझी ऑर नॉट जस्ट फॉलो द टेक्निक यातलं लास्ट एक घेऊ आपण म्हणजे परफेक्ट प्रॅक्टिस होईल आपल्या क्वेश्चनची हे बघ स्टेप नंबर 1 फर्स्ट डेरिव्हेटिव्ह स्टेप नंबर 2 सेकंड डेरिव्हेटिव्ह स्टेप नंबर 3 एफ डॅश एक्स ला 0 करायचं व्हॅल्यू भेटतात आणि स्टेप नंबर 4 उचलून टाकायचं अरे अश्लेष जी क्या बात अश्लेष इज बॅक अँड आय एम व्हेरी हॅपी that everybody will be back in his position of sincerity of studying. Last question from question number 9. मधले तुम्ही होमवर्क ला करा 6th one. Function is काही असू दे log x upon x मी बोललो ना काही अडचण नाही टेक्निक इज 100% सेम शुरू किया जाए यस सर स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 1 फंक्शन है डेरिवेटिव काढा एफ डॅश एक्स इज इक्वल टू यू अपॉन व्ही एक्स डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स माइनस लॉग एक्स डेरिवेटिव ऑफ एक्स अपॉन एक्स स्क्वेअर व्ही डेरिवेटिव ऑफ यू ओके बेटा यू अपॉन व्ही वाला रूल लावला आपण अच्छा हा झाला एफ डॅश एक्स व्ही डेरिवेटिव ऑफ यू माइनस यू डेरिवेटिव ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर सिंप्लीफाई किया जाए so बच्चा x into derivative of log x is 1 by x minus log x into derivative of x is 1 upon x square discount गेला so 1 minus log x upon x square this is my f dash x इसको 1 कहा जाए yes sir step number 2 step number 2 differentiate again with respect to x right so u upon v rule once again we have to apply प्यारे बच्चों so f double dash x इथं जागा पुरेल का yes sir का नाही पुरणार f double dash x हे बघ v म्हणजे x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे बघ ही वरची टर्म मायनस 1 मायनस लॉग x हे बघ u into derivative of x square clear है बेटा yes sir okay upon v square which means x ची power 2 आहे त्याचा परत square are you understanding चलो so f double dash x is equal to x square डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 is 0 हे बघ डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 is 0 वजा log x आहे 1 by x झालं आता मायनस 1 मायनस log x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर इज 2x ओके बेटा होल डिवाइड बाय x ची पॉवर 2 त्याची पॉवर 2 आय वुड लाईक टू राईट x ची पॉवर 4 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे झिरोचा तर काही संबंध नाही -1 बाय एक्स सो हा एक्स जाईल आणि स्क्वेअर मधला एक्स जाईल ठीक आहे सो फर्स्ट टर्म मध्ये बच्चा काय राहील -1 इंटू एक्स दॅट मीन्स -x इथे काय होईल -2x इंटू 1 विल बिकम -2x आणि मायनस मायनस प्लस लॉग एक्स प्लस 2x लॉग एक्स
हे मायनस साइन आहे ना आणि 2x मल्टिप्लायर आहे ना, सो 2x इंटू -1 -2x मायनस ऑफ मायनस प्लस लॉग एक्स होईल ना, लॉग एक्स इंटू 2x लॉग एक्स होल डिवाइडेड बाय एक्स ची पॉवर काय बेटा 4. ठीक आहे. सो आता -x आणि -2x विल बिकम -3x प्लस 2x लॉग एक्स अपॉन एक्स ची पॉवर 4. हा काय काढला f डबल डॅश एक्स. जस्ट फॉलो द रूल्स स्टेप्स. बच्चा वी हॅव स्टेप नंबर 3. काय हा जो f डॅश एक्स असतो 1 मधला, पुट दॅट f डॅश एक्स ॲज 0. सो उचलून 0 टाकून द्यायला. सो 1 मायनस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर ला 0 पुट किया जाए. स्क्रीनशॉट घ्या प्लीज. झालं. आता काय करायचं आपल्याला, तो खालचा जो एक्स स्क्वेअर आहे तो पलीकडे जाऊन 0 होईल. सो बच्चा कॅन आय राईट 1 मायनस लॉग एक्स इज 0. म्हणजे मी याला असं लिहू का 1 इज इक्वल टू लॉग एक्स. म्हणजे मी याला असं लिहू का लॉग एक्स इज लॉग इन नको असं लिहितो. हा जो 1 आहे तर बेटा लॉग ऑफ ई ची व्हॅल्यू 1 असते ना. सर नाही समजला रे काय राव, लॉग ऑफ ई ची व्हॅल्यू 1 आहे का नाही बच्चा, आहे का नाही. येस. सो 1 ला काय लिहिलं मी लॉग ई. लॉग लॉग कॅन आय कॅन्सल अँड कॅन आय से बच्चा एक्स इज ई. एकच व्हॅल्यू भेटली, बोललो होतो ना मी. एक भेटल नाही तर 2 भेटल, काही भेटू दे आपल्याला त्याची काही घेणं नाही. एकच व्हॅल्यू भेटली म्हणजे फंक्शन एक तर इन्क्रीजिंग असेल नाही तर डिक्रीजिंग, मॅक्झिमम नाही तर मिनिमम. ठीक आहे. अच्छा. स्टेप नंबर 4. पुट आलेली व्हॅल्यू इन 2 म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये. सो बच्चा एफ डबल डॅश ऑफ ई. ठीक आहे, एक्स जागी है क्या, हा माझा एफ डबल डॅश है क्या ना बेटा. सो ई को पुट किया जाए विच मीन्स -3e प्लस 2e log e अपॉन ई ची पॉवर 4 विच इज इक्वल टू लॉग ई ची तर व्हॅल्यू 1 आहे ना बेटा. सो कॅन आय राईट -3 आणि प्लस 2e. लॉग ई ची व्हॅल्यू 1 आहे अपॉन ई ची पॉवर 4. याला सिम्प्लिफाय केलं -3 आणि प्लस 2 सो -e विच मीन्स निगेटिव्ह ई ची पॉवर काय होईल बेटा, खाली घेऊ ना. येस, असं करू त्याला म्हणजे तुला कळेल. -1 अपॉन ई ची पॉवर 3 असं करतो तुला कळण्यासाठी. ई ची व्हॅल्यू 2.71 असते मॅथ मध्ये. हा जो ई आहे इट हॅज स्पेशल इम्पॉर्टन्स. 2.71 असते. अर्थात सांगण्याचा मुद्दा हा होता की अँसर निगेटिव्ह आलाय. ही डबल डेरिव्हेटिव्ह टेस्ट बेटा, टेन्शन घेऊ नको. अँसर निगेटिव्ह आलाय. स्क्रीनशॉट तुम्ही घेतलेला आता हे पुसतो मी. ठीक आहे. तर बेटा मुद्दा असा आहे की लेस दॅन 0चा अर्थ काय असतो, मॅक्झिमा. डबल डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे ना, लेस दॅन 0चा अर्थ काय असतो, मॅक्झिमम. म्हणजे माय फंक्शन हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके बच्चा, मॅक्झिमा. मग काय लिहिणार मी, माय फंक्शन हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. एफ ऑफ एक्स हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू ऍट एक्स व्हॅल्यू ई. सो बच्चा एफ ऑफ एक्स मॅक्झिमम. ओके, विल बी हे जे फंक्शन आहे त्यात फक्त काय टाकायचं एक्स जागी, विच मीन्स एफ ऑफ ई. फंक्शन मध्ये ई टाका. लॉग ऑफ ई अपॉन ई. लॉग इज 1 बाय ई. स्क्रीनशॉट लिहायचा आहे. मजा आली का नाही. सो टुडे वी विल स्टॉप हियर. होमवर्क जमल का नाही सगळ्यांना, अरे जमल का नाही.